त्या भगवंताशी जोडलं जाणं खूप महत्वाचं आहे कुठल्या ना कुठल्या नात्यानी. आमचं असं आहे, आम्ही सगळ्या प्रपंचाला जोडतोय पण देव सोडून सगळं आम्हाला जवळ वाटतंय. सगळा प्रपंच आमचा आहे पण देव नाही. मीराबाईंना विचारा, मीराबाई म्हणतात मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. हे म्हणायला धाडस लागतं बरं का, हे धाडस लागतं. नाही तर हे माझं ते माझं आमचं 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 करता 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 लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. हे विसरून नाही चालणार. काही खिशात भरून नेता येत नाही. शेवटी ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज एका आईचं जाणं झालंय ना. या जगाची सगळ्यात मोठी प्रगती जर कोणी केली असेल ना तर ती आई वेड्या महापुरुषांनी केली आहे. या जगामध्ये संवेदनशीलता निर्माण जर कशामुळे झाली असेल तर ती मातेला पूजणाऱ्या लोकांमुळे. कारण आपली संस्कृतीच आहे मातृदेवो भव. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. शीलतेचा गुण, सुशीलतेचा गुण आईकडून मिळतो बघा. घराला सांभाळणारं एक छत्र असतं मातेचं, आईचं. कणाकणाने झिजत असतं. एक अख्खं माहेर सोडून, ती अख्खं घर सोडून ती एक नवीन संसार थाटायला येते. तिथं सगळ्यांचं सगळं करते. करते की नाही मावशी? केलं कोणी म्हणतं का? सगळं करतो पण तू बाई केलंस असं कोणी म्हणतं का हो? खरं सांगा बघा. लगेच माना हल्ल्या. नाही, कुणी केलं म्हणत नाही. ताई रांधा वाडा उष्टी काढा सगळ्यांचं सगळं करा, आमचं आम्ही केलं असं कोणी म्हणत नाही. तुम्हाला एक सांगून जाते, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले तुम्ही प्रपंचाकडून अपेक्षाच करू नका. केलं म्हणाय कितीही करा, प्रपंच केलं म्हणत नाही पण माझ्या रामासाठी थोडंसं करा. राम लक्षात ठेवतो, पांडुरंग लक्षात ठेवतो, संत लक्षात ठेवतात. त्यामुळे हा जो प्रपंच आहे ना, इथं आल्यानंतर एखादी स्त्री जी गृहकर्तव्य दक्ष असते, जी गृहिणी असते, ती सगळं सोडून येते, जीवाचं रान करते संसार उभा करायला. पहिला पै गाठी मारून. हे मी जुन्या मंडळींचं सांगते बरं का. एक आमची जुनी एक अशी पिढी होती की प्रत्येक गोष्टीची तडजोड करायची तयारी होती. हा, आता काही वेळा तुम्हाला ऐकायला लागलं असेल उगाच आपलं मी आहे म्हणून चाललंय. या वर्गाला ऐकायला लागलं असेल मी आहे म्हणून, पण हरकत काय ऐकून घ्यायला. तुम्हीच म्हणा बाई ग तू आहेस म्हणून सगळं चाललंय, नाही तर माझं काही खरं नव्हतं. आहे की नाही? मला सांगा, जगातल्या सगळ्या डिग्र्या एका बाजूला आहेत. सगळ्या डिग्र्या एका बाजूला. तुम्ही आमदार असा, खासदार असा, मंत्री संत्री कुणीही असा, डॉक्टर असा, इंजिनियर असा, वकील असा, पण मी ठामपणे सांगते या जगातली, आपल्या हिंदू धर्मातली, आपल्या भारतीय परंपरेतली भारतीय गृहिणी ही डिग्री सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण आमच्या माता भगिनी या सगळ्या गृहिणी जर संपावर गेल्या, त्यांनी काहीच करायचं नाही ठरवलं तर काय करताय? काही नाही, काही नाही. म्हणून मातृशक्ती आहे ती, स्त्री शक्ती आहे ती, ती लक्ष्मीचं रूप आहे. त्यामुळे आज प्रचंड मोठी सहनशीलता, सृजनता, संवेदनशीलता हे सगळे गुण देवानी भरभरून आईच्या काळजाकडे दिलेत, आईच्या काळजाकडे दिलेत. काळीज जरी काढून घेतलं ना तरी ते काळीज विचारेल बाळा तू बरा आहेस ना, लेकरा तू बळा आहेस ना. हे आईचं काळीज असतं. म्हणून म्हटलं या परिवाराची माता हरवली आहे. आणि आईचं जाणं सुखाचं नाही, सोपं नाही. ते छत्र हरपणं सोपं नाही, मातेचं हरवणं सोपं नाहीये. काहीतरी खूप परमेश्वराने आपल्याकडून काढून घेतलंय अशी जाणीव एखाद्या लेकाला होऊ शकते, एखाद्या मुलीला होऊ शकते, असं आईचं जाणं असतं. त्यामुळे माता पिता हे भारतीय संस्कृतीतल्या कुटुंब व्यवस्थेतले दोन खांब आहेत. ज्यांनी आयुष्यभर या दोन खांबाला जपलं त्याचं आयुष्य सफल झालंय, सफल झालंय. आमची पोरं सहज म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही, आमची आई अडाणी आहे, 2-4 पुस्तकं कमी शिकली, तिला वाचता येत नाही. मी हात जोडून सांगते माझ्या तरुण भावंडांना, तुम्ही बाकी काही म्हणा पण आईला अडाणी म्हणू नका, आईला काही कळत नाही असं म्हणू नका. तुम्हाला जन्म तिने दिलाय, अर्थात तिच्या रूपाने, ती 4 पुस्तकं कमी शिकली असली ना तरी तिच्या रूपाने अनुभवांचं अख्खं विद्यापीठ आपल्या घरात वावरत असतं. हे विसरून चालणार नाही. तिला अडाणी कसे म्हणता? उलट जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण असा जर प्रश्न तुम्हाला विचारला ना, आता इथं तरुण भावंड तशी मुलं कमी आहेत, ते दुर्दैव आहे आपलं. 12वी 15वी कॉलेजची मुलं कीर्तनाकडे सहसा वळत नाहीत. म्हणून मला या लेकींचं कौतुक वाटलं. घरापासून लांब राहत आहेत, संस्थेत राहत आहेत, मोठा त्याग आहे आई वडिलांनी केलेला सुद्धा आणि त्यांनी सुद्धा केलेला. त्यामुळं अख्खं जीवन आपल्याला संप्रदायासाठी, नामासाठी, साधनेसाठी वेचायचंय.
का नाही मला सांगा ना. यांच्याकडे बघून आपला ऊर अभिमानाने भरून यावा. आपल्या गावातलं इथं कोणीतरी असावं असं आपल्याला वाटलं पाहिजे, नाही का. त्यामुळे ही सगळी जडणघडण होते ती अगदी त्या पहिल्या कुशीपासून, त्या मातेच्या गर्भापासून. त्यामुळं तिचं योगदान आपल्या जीवनामध्ये खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. बाकी सगळं एका बाजूला आणि मातृशक्ती किंवा आईचा त्याग एका बाजूला आहे, एका बाजूला आहे. म्हणून म्हटलं जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते, छातीवर हात ठोकून उत्तर द्या, माझी आई. माझ्या आई इतकं सुंदर काहीच असू शकत नाही जगात, काहीच असू शकत नाही. कारण आम्ही प्रोफाईल पिक्चर ठेवतो, डीपी ठेवतो. सध्या स्टेटसचा जमाना आहे फार. खरं सांगा, दिवसभर किती वेळ दुसऱ्यांची स्टेटस बघण्यामध्ये जातो? मी चुकीचा प्रश्न विचारलाय का? दुसऱ्यांची स्टेटस बघण्यामध्येच आमचा वेळ चाललाय आणि काळ चाललाय. आपल्या स्टेटसचं काय? ते धोक्यात आहे सध्या. ते जपायचं राहिलं आणि दुसऱ्यांची स्टेटस बघत बसतो आपण. आम्हाला फार रस असतो दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा. पण माझं आयुष्य मी किती सुंदर बनवू शकेन, माझ्या आईमापाला मी किती सुखात आणि छान ठेवू शकेन, याचा विचार या जगातल्या, या देशातल्या प्रत्येक तरुणांनी केला ना तर तो रामासारखा होईल, तो कृष्णासारखा होईल. मग जीवाचं ध्येयच काय, जीवन ध्येयच काय आहे? हा जीव भगवंताशी कुठल्या ना कुठल्या रूपाने बांधलेला आहे. आणि ती बांधणी सांगण्याकरता या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय यांनी फार सुंदर उदाहरणं दिली आहेत. आपण उलटा प्रवास करू महाराज. फार सुंदर उदाहरण दिली. त्यातलं पहिलं उदाहरण दिले अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, माता तुका म्हणे माता, ओ तुका म्हणे माता, 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 वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता. तुका म्हणे माता, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता. जयाचे ते जैसा भाव, जयाचे ते जैसा भाव, जयाचे ते जैसा भाव, जयाचे ते जैसा भाव. हो तुका म्हणे माता, वाहे वानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता. तुका म्हणे माता, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता. जयाचे ते जैसा भाव, जयाचे ते जैसा भाव, जयाचे ते जैसा भाव, जयाचे ते जैसा भाव. क्या बात आहे. जोरदार. गायकवाड परिवाराच्या या दुःखामध्ये आणि त्यांच्या या एक दिवसीय नैमित्तिक कार्यक्रमामध्ये आपण सगळे इथे उपस्थित आहात. उपस्थित सर्व श्रोत्यांमध्ये मातृतुल्य, पितृतुल्य, बंधू भगिनीतुल्य सगळ्यांच्या परब्रह्म स्वरूपातल्या रूपाला मनापासून वंदन करते. कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा भक्तिराग रसिक, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, भक्तीचे वल्लभ असे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय यांच्या गाथेमधील 4 चरणांचा अत्युत्कृष्ट असा अभंग, की ज्या अभंगामध्ये जीव देवासोबत कुठल्या भावानी बांधला जाऊ शकतो याचं वर्णन तुकोबराय करतात. विठ्ठला निमित्त संवेदनशील आहे. एखाद्या घरातल्या अगदी करत्या सवरत्या स्त्रीचं, त्या लक्ष्मीचं जाणं घरामध्ये किती मोठी पोकळी निर्माण करू शकतं. आणि त्या पोकळीतून किंवा त्या एका घटनेतून त्या घरामध्ये काय अवस्था निर्माण होते किंवा त्या घरावर काय परिस्थिती येते, ही परिस्थिती गेले वर्षभर हे कुटुंब अनुभवते. घरातला अत्यंत सुंदर असा, ज्याला कणा म्हणता येईल, की ज्या कण्यावर, ज्या खांबावर सगळं घर दिमाखात डौलात उभं असतं,
ते घराचं मातृछत्र हरपलंय. कैलासवासी सौभाग्यवती सुभद्राबाई श्रीधर गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे आज इथे उपस्थित आहात. माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आलाय. आजोबांची खूप दिवसापासून इच्छा होती बाबांची. जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वीपासून या दिवशी आणि आजच्या क्षणाला कीर्तनाच्या सेवेनी आजींना श्रद्धांजली अर्पण व्हावी अशी त्यांची मनोमनीची इच्छा आणि त्याला निमित्त ठरणारे आमचे बंधू हरिभक्तीपरायण गणेशदादा नळकांडे आणि महाराष्ट्र ज्यांना आज खूप सुंदर पद्धतीने भजनाच्या क्षेत्रामध्ये ओळखतोय आणि आमचा खऱ्या अर्थी ज्या खरंच महिला वर्गाचा अभिमान आहेत अशा, आणि आज ज्या हार्मोनियमच्या साथीला सुद्धा माझ्या आज बसल्यात, आज योग खूप चांगला आहे, त्या गाता येतही आणि साथही करतायत अशा तुमच्याच गावच्या स्नुषा सुनबाईचं कौतुक करायला जीव मोठं मन लागतं, तसं तुम्ही सगळी मंडळी त्यांचं कायम तेवढं कौतुक करत आलात आणि महाराष्ट्र आज कौतुक करतोय. माझ्या भगिनी हरिभक्तीपरायण पूनमताई नळकांडे, मी मनापासून त्यांनाही नमस्कार करते, धन्यवाद देते. सेवेसाठी उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, पंचक्रोशीतले सर्व मान्यवर श्रोतृवर्ग, आमच्या विणेकरी मावशी, किशोरीताई गिरींच्या संस्थेतल्या या सगळ्या आमच्या लेकी, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण ही जी वाट यांनी निवडली आहे ती अत्यंत सुंदर आहे. बाकी वाटा बऱ्याच आहेत, पण त्या वाटा योग्य पथावर घेऊन जातील आणि योग्य ध्येयापर्यंत नेतील याची काही खात्री नाही. त्यामुळे या वयात इथं गळ्यात टाळ घेणं आणि इथं उभं राहणं याच्यासाठी भाग्य लागतं, अनंत जन्माचं पुण्य आहे. आणि अतिशय सुंदर अशी चाल महाराजांनी गायली. गायनाचार्य या क्षेत्रातली सगळी नामवंत मंडळी, पंचक्रोशीतली आपण सर्वच मंडळी, सगळ्यांच्या चरणावर कृतज्ञतापूर्वक वंदन करते. नंतर करते, नामाचा उल्लेख मला थोडंसं चुकू शकतं म्हणून. आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण आजची एक दिवसीय कीर्तन सेवा ही भगवंताच्या चरणावर सुपूर्त करूया. गोड अशी ध्वनी व्यवस्था देणारे माझे दादा, मनापासून तुम्हालाही धन्यवाद आहे. कारण तुमच्यावर सगळी भिस्त असते आमची, रोज कीर्तन करायचं एवढंसं स्वरयंत्र आहे, तर त्यामुळं तुमच्यावर खूप मोठी भिस्त आहे. गोड पखवाजाची थाप देणारे आणि देवाला सुद्धा डोलायला लावणारे आमचे ओंकार दादा, मनापासून त्यांना नमस्कार करते. काय असतं, थापा बऱ्याच मारतात, आम्ही तर भरपूर मारतो, आपण सगळे थापा मारतो की नाही खरं सांगा, पण एक थाप अशी आहे की जी देवाला डोलायला लावेल. गोड मृदंग वादन आहे कायम, आणि यापूर्वी साथीचा योग आलेला आहे. त्यामुळं अत्यंत सुंदर कलाकाराचा स्वभाव कलेत दिसतो असं म्हणतात महाराज. त्यामुळे तितकंच गोड गायन, तितकंच गोड वादन आहे आणि अतिशय सुंदर सादरीकरण आहे. भगवंताला आवडेल असं, लोकांना आवडेल असं वाजवणारी बरीच माणसं असतात नाही का, पण कीर्तनाच्या साथीच्या अंगाने देवाला आवडेल असं वाजवणारी माणसं कमी मिळत आहेत सध्या. त्यातलं हे अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. आणि या दादांसाठी टाळ्या वाजवा छोट्या. गोड अहो, या वयामध्ये जर आम्ही इथं आलो ना, अख्खा ॲटलास हातात घ्यायचा, नकाशा, ते गुगल मावशी बघा आपल्याला रस्ता दाखवते कसं जायचं इकडून तिकडून. आमच्या हातात नकाशा आहे. या वयात कुठल्या दिशेने प्रवास करायचा या वयात ठरलं तर का नाही आम्ही ज्ञानोबांच्या पायाशी जाऊन पोहोचणार, सांगा मला. आम्ही पोहोचणार, ज्ञानोबा तुकोबांच्या पायाशी जाऊन पोहोचणार. भाग्य आहे आमचं. मनापासून सगळ्यांना नमस्कार करते, दोनही महाराज मंडळींना नमस्कार करते. आणि सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 4 चरणांचा अभंग आहे. गोड असं यथाशक्ती यथामती माझ्या अल्पकुवतीनुसार अल्पबुद्धीनुसार त्या अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. तुका म्हणे बोज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे, असं जर तुकोबराय म्हणत असतील तर मी कीर्तन करते या म्हणण्याला काही अर्थ नाही. महाराज एवढं करतात. ज्ञानोबराय 9033 ओव्यांचा यज्ञ मांडतात आणि म्हणतात हा ज्ञानू निवृत्तीने केला, येरवी तरी मी मूर्खू, असं जर ज्ञानोबराय म्हणत असतील तर आपण कीर्तन करणारे कुणी नाही. आपण ज्ञानोबा तुकोबांच्या वाटेवरनं चालणारे पायिक आहोत. आज माझ्या परम भाग्याने आपण सगळी मंडळी इथं उपस्थित आहात. सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. आणि आजचं कीर्तन आपण सगळ्यांनी मिळून करायचं ना, मी एकटी काही करणार नाही, सगळ्यांनी मिळून. तुम्ही म्हणाल मग तुम्हाला कशाला बोलवले आम्ही. सगळ्यांनी मिळून आजची सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणावरती आपण सुपूर्त करूया. विठ्ठल विठाला 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 विठाला. पुण्यस्मरणाचा दिवस आहे. श्राद्ध या शब्दामध्येच असा अर्थ आहे श्रद्धेनं केलेलं कर्म, श्राद्ध कर्म.
श्रद्धेने कुठलंही कर्म केलं तरी ते श्राद्धच असतं. आणि मग पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या घरातल्या आप्तेष्टांविषयी मातेला तर्पण करण्याचा आजचा हा दिवस 16 संस्कारांपैकी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा संस्कार की ज्यामध्ये तर्पण विधी आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या व्यक्तिमत्वाविषयी, त्या जीवनाविषयी. आणि का बरं श्राद्ध? श्राद्धा दिवशी कीर्तन का? तर त्याचं उत्तर असं सांगितलं, 16 संस्कारांपैकी सगळे संस्कार किंवा श्राद्ध हे कर्मकांड आहे, विधी आहे. पण कर्म आणि भक्ती या प्रांताचा जर विचार केला तर कर्मामध्ये आमच्याकडून थोडीशी चूक राहू शकते. कर्म चुकू शकतं. कर्मात झालेली चूक जर भरून काढायची असेल तर त्याला एकमेव मार्ग आहे भक्ती. म्हणून श्राद्धा दिवशी कीर्तन. विठ्ठल त्यामुळं भक्ती भगवंताला आवडते. देव अन्य कुठल्याही साधनांनी मापला जात नाही, मोजला जात नाही. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. देव मोजला जातो फक्त भक्तीनी. म्हणून आजच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन मी गायकवाड परिवाराला मनापासून धन्यवाद देते, मनापासून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. आईंचे 3ही चिरंजीव आणि त्यांचा संपूर्ण परिवार अगदी नातवंडांपर्यंत सगळ्यांच्या चरणारविंदी सगळ्यांना नमस्कार करते, धन्यवाद देते. माझं कीर्तन ठेवलं म्हणून नाही, पण अर्थात बाबांचं विशेष आशीर्वाद प्रेम आहेतच. त्यांनी गणेशदादांच्या मागे एवढा पिच्छा पुरवला की काही नाही, हे कीर्तन पाहिजे, आजच्या दिवशी पाहिजे. आणि दादांनी ताईंनी सुद्धा खूप आग्रहाने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आणून दिला. गोड अशी सेवा करण्याचा प्रयत्न करते. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा अभंग आहे. 3 गोष्टी आपल्याला सुरुवातीला सांगून जाईन, जीव, देव आणि भाव. शब्द खूप लहान लहान आहेत, 2 अक्षरी शब्द आहेत, पण अर्थाच्या दृष्टीने कार्यकक्षा अर्थकक्षा खूप विस्ताराने आहे. या जीवाला त्या शिवापासून मिळालेला हा जन्म आहे. जीवशिवाचं तादात्म्य व्हावं, जीवशिव ऐक्य व्हावं, हे मानवी जीवनाचं ध्येय आहे, इथे कर्तव्य आहे. मग त्या जीवाशिवाचं नेमकं नातं काय आहे? जीव, देव आणि भाव या अंगाने जर आम्ही पाहिलं तर हा जीव इथे जन्माला आला तो अपूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे आणि पूर्ण काय आहे? तर पूर्ण शिव आहे म्हणाले. शिवतत्व, ब्रह्मतत्व हे अपूर्ण आहे. मग या जीवाला त्या शिवतत्वापर्यंत पोहोचायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तो सगळा प्रवास म्हणजे आपलं जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये अध्यात्म सोडून आम्ही बरंच काही काही करतोय. सध्या ही परिस्थिती आहे. परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतोय, अर्थाचा परमार्थ लवकर कळतोय. खूप लक्ष देऊ नाही का? नाही का? म्हणजे मुलांना सुद्धा, आमच्या भावी पिढीला सुद्धा आम्ही काय शिकवतो? पोटी जन्माला आलेलं लेकरू लहानाचं मोठं होत असताना आपण सांगतो, बाळा आम्हाला जे मिळालं नाही ते तुला आम्ही सगळं देऊ, खूप मोठा हो, खूप मोठा हो, खूप मोठा हो आणि खूप, बस एवढंच. म्हणजे खूप मोठा हो आणि खूप पैसा कमव हे आम्ही त्याला सांगत राहतो, पण तू चांगला माणूस बन हे सांगायचं विसरून जातं. अर्थार्जनासाठी जगणं आणि अर्थपूर्ण जगणं यामध्ये फरक आहे. विठ्ठल अर्थार्जनाच्या मागे पळता 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 जीवनाची अर्थपूर्णता आम्ही गमवून बसतोय. अर्थपूर्ण जगणं राहून जाते. आणि तो जीवनाला जर अर्थ मिळायचा असेल तर संतांच्या चरणावर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. तो अर्थ आम्हाला जीवनाचा मिळणार नाही. 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव असं म्हटलंय. संकट कुणाला नाहीत, त्रास कुणाला नाही, वेदना कुणाला नाही, देवादिकांनाही तो भोगावा लागला. महाराज म्हणाले, आले भागा ते करीतो, आम्ही तक्रार नाही देवा करणार. तू जे आयुष्य वाट्याला दिलं ते आनंदाने स्वीकारतो, पण तुझे नाम उच्चारितो. तू जे आयुष्य दिलंय ते आनंदाने विना तक्रार. बघा, संतांनी तक्रारी नाही केल्या. होईन तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ, न घाले विठ्ठला भार तुझ, न घाले विठ्ठला भार तुझ. होईन तो भोग भोगीन आपुला, न घाले विठ्ठला भार तुझ, न घाले विठ्ठला भार तुझ, न घाले विठ्ठला भार तुझ.
तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि प्रमाण आलं देवावर भार नाही घालायचा. भार कुठला घातला? सगळं जीवन समर्पित केलं, पण ज्या भाराने देवाला त्रास होईल असा भार देवावर नाही घातला संतांनी. आमचं उलट होतंय. आम्ही सगळं मी करतो म्हणून करतेपणाचा भार स्वतःकडे घेतोय, आणि जरा काही बी नसलं की सगळ्या आयुष्यातल्या तक्रारी आणि निगेटिव्हिटी तिथं नेऊन ठेवतो आणि त्याला म्हणतो बघ आता तुझ्यावर सगळा भार आहे आमचा. किती लबाडी आहे बघा. नाही, लबाड आहे आम्ही भक्तीच्या प्रांतात. मग संतांनी केलेली भक्ती किंवा संतांनी गाठलेलं दिव्यत्व देवत्व आणि आम्ही ज्या वाटेनी प्रवास करायचा आहे ती वाट चुकत तर नाही ना? आमची वाट चुकत नाही ना? याचा विचार अंतर्मुख होऊन करणं, याचं नाव भक्ती आहे. भक्ती दुर्दैव जावं याकरता करायचं नाही. भक्ती दुर्दैव जावं याकरता करायची नसते. दुर्दैवाचे घाले सहन करण्याची शक्ती मिळावी याकरता भक्ती आहे. याकरता भक्ती आहे. महाराजांना अडचणी होत्या, संघर्ष होते, सगळ्यांना होते. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकोबराय म्हणत होते. ECG वरची रेषा आपण कधी पाहिली असेल, आजारी माणसाला कधी पाहायला गेला, ECG लावला असेल तर आपण पाहिली असेल. कशी असते हो जिवंत माणसाची ECG ची रेषा? कशी असते ती? वर खाली वर खाली वर खाली असते. सरळ असते का? सरळ झाली की डॉक्टर म्हणतात घेऊन जा. बरोबर आहे ना? माणसं म्हणतात उचला आता संपला कार्यक्रम, राम गेला, जीवनातलं चैतन्य संपलं. मग जीवनच चढ उतारांचं आहे तर मग रडायचं का? कशासाठी रडायचं? जीवन दिलंय भगवंतांनी, त्याचे अनन्य असे उपकार आहेत तुमच्या माझ्यावरती. मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत मानव देह आणि एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून जर जन्म दिला असेल तर हा अपूर्ण जीव त्या पूर्णत्वाच्या दिशेने त्यांनी प्रवास केला पाहिजे. आणि पूर्ण काय आहे हो? कुठल्या स्थितीला पोहोचायचंय? निर्वाण षटक लिहिलं जगद्गुरु आचार्य शंकराचार्यांनी. आणि काय म्हणाले? अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध. श्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, श्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्युशंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. श्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, श्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न मंत्रे न तीर्था न वेदा न यज्ञा. अहम भोजनम नैव भोजम न भोक्ता, श्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. काय अवस्थेला गेले होते बघा. खूप बारीक लक्ष देऊन ऐका बरं का, खूप लक्षपूर्वक ऐका. अलीकडे काय झालं माहितीये? कीर्तनामध्ये सिद्धांत, तत्वज्ञान, वेदांत, शास्त्रचर्चा असं जर आलं तर लोकांना वाटतं आमचा याच्याशी काही संबंध नाही. हे म्हणजे सिरियस पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणल्यासारखं आहे. कीर्तनामध्ये हेच पाहिजे, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. 2 तासाच्या कीर्तनात माझ्यासह आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की देव हृदयात आला पाहिजे. देव हृदयात आला पाहिजे. देव तिथं आहेच आहे चैतन्य रूपाने, पण आम्हाला त्याचा विसर पडला, त्या शक्तीचा विसर पडला आणि तिची आठवण व्हावी. त्याच्यापासून आम्ही आलोय, ज्याच्यापासून आलो त्याला विसरलो नाही का? म्हणून एक जीवनाचा प्रवास आहे बघा. मातेच्या उदरामध्ये माता आपल्याला पहिलं पाऊल ठेवायला जागा देते. आई काय करते? आईच्या उदरामध्ये आपल्याला पहिलं पाऊल ठेवायला ती जागा देते. 9 महिने 9 दिवस रक्ताचं सिंचन करते. मरणांतिक यातना सहन करून जन्म देते. नाळ कापली गेली की तिथून सुरू झालेला प्रवास, मातेपासून सुरू झालेला प्रवास मातीपर्यंत जाऊन पोहोचतो. एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं जीवन आहे. म्हणून या 2 गोष्टींप्रती किती कृतज्ञ राहावं लागेल, माता आणि माती. पण आम्ही मातेशीही आणि मातीशीही बेईमानी करणारी माणसं ज्यावेळी समाजामध्ये पाहतो त्यावेळी अंतःकरण तिळतिळ तुटतं.
या देशाचे आम्ही पायिक आहोत, या देशाचे नागरिक आहोत. ही देवभूमी आहे, धन्यभूमी, पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. अशा पुण्यभूमीमध्ये, धन्यभूमीमध्ये आपण जन्माला आलो. देवदेवतांचा इतिहास, संत ऋषी मुनींचा इतिहास, महापुरुषांचा इतिहास या भूमीला लाभला. ज्या भूमीचं काळीजच अध्यात्म ठरलं, अशी भूमी, किती भाग्य आहे आमचं बघा. आणि या भूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जायचंय हे निश्चित आहे. सगळ्यांना निश्चित हे खात्री आहे ना? तुम्ही जागे आहेत ना? आपल्या सगळ्यांना इथनं जायचंय हे आपल्याला मान्य आहे. कुठं जायचंय? घरी कीर्तन झाल्यावर? कीर्तन झाल्यावर तर जायचंच आहे. तुम्ही मला 11:30 झाले. बरं, आता वाजले की 12 म्हणायचं नाही मला घड्याळ बघून. पण पुढे समजा गेलं घड्याळ, तर तुम्ही मला घड्याळ दाखवणार, तुम्ही म्हणणार ताई आता उरका, नाही का? त्यामुळे आपल्याला सगळ्यांना इथून जायचंय, घरी झालंच, पण सगळ्यांना एक शेवटचं निरोप घ्यायचंय, प्रत्येकाला घ्यायचंय. पण मनुष्य प्राणी असा आहे की ते मान्य करत नाही, ते मान्य करत नाही. पोहोचवायला जाणाऱ्या व्यक्तीचं संस्कार, अग्निसंस्कार पूर्ण झाला की माघारी येणारा माणूस अशा रुबाबात येतं की जणू काही माझा आणि या जागेचा काही संबंधच नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारेन व्हा, सावध त्या गुन्हेकारेन व्हा. एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारेन व्हा, सावध त्या गुन्हेकारेन व्हा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, एखादा माणूस निघून गेलं, शोक व्यक्त केला जातो, त्यालाही त्याच रस्त्याने जायचंय याचा विसर पडलेला असतो, एवढाच फरक आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीचा कण अनकण हादरून गेला, घरातलं प्रत्येक माणूस हादरून गेलं, लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हळहळ आणि तळमळ वाटली, अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली. स्वर्गीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांचं अपघाती निधन झालेलं, आपण सगळे त्या घटनेचे साक्षीदार, आपल्या सगळ्यांनी पाहिलं, अनुभवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून. मला कधी कधी असं वाटतं, नियती किती क्रूर असते बघा. मृत्यूचं अटळ सत्य आपल्याला कळण्याकरता कुणाच्या तरी जाण्याचं निमित्त ती करते, कुणाला तरी घेऊन जाते ती, आपल्या आप्तेष्टांपैकी कुणाला तरी घेऊन जाते ती. त्यावेळी आपल्याला कळतं, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे ईश्वर, मृत्यू न म्हणे लहान थोर, मृत्यू न म्हणे अवतार ईश्वराचे. देव काही, मृत्यू काही पाहत नाही. तो देव आहे की दानव आहे पाहत नाही, सकाळ आहे की संध्याकाळ पाहत नाही, राजा आहे की रंक आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे माहित नाही, काळाची एवढी पडेल बाजे भा माहिती नाही. तो कधी झेप घालेल, तो कधी झडप घालेल आणि उडी घालेल. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ही सगळी प्रमाण आपल्या नेहमीची पाठांतरातली आहेत मंडळी. मग मला सांगायचं एवढंच की हा जीव जन्माला आल्यानंतर त्या शिवाशी, त्या जीवाचं नेमकं नातं काय हे जर न समजून घेताच आम्ही मरून गेलो, आम्ही संपलो, तर आमच्यासारखे कर्मदरिद्री आपण आहोत. कर्माच्या बाबतीमध्ये आपण स्वतंत्र आहोत, पण फळाच्या बाबतीत स्वतंत्र नाही. म्हणून देवानी कायम सांगून ठेवलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहणं आपल्या हातात आहे. त्यामुळे असं कर्म व्हावं की जगाने आपल्याला आनंदाने स्वीकारावं, आपल्याकडे पाहावं, जाताना सुद्धा हळहळ लागावी प्रत्येक जीवाला, असं जाणं, असा निरोप सुद्धा इथला असावा बरं का. किती सुंदर जीवन असावं. जब तुम पैदा हुए जग हसे तुम रोए, अब ऐसी करनी करो पीछे न हसे कोय. टाळ्या वाजवा. दुसऱ्याचं कौतुक करायला मन मोठं लागतं की नाही, खरं सांगा. मग टाळ्या का नाही वाजत आपल्या? खणखणीत टाळी वाजू दे, खणखणीत वाजवा. टाळ्यांसाठी आम्ही गातोय बोलतोय अशातला भाग नाही. आज ही महाराज मंडळी आहेत ना गाणारी, सगळीच गायक वादक असतील, या कलेच्या मागे खूप तपश्चर्या असते, खूप काळ लोटलेला असतो. परमादरणीय आमचे लक्ष्मण महाराज मिठे आणि हरिभक्तीपरायण परमादरणीय आमचे गोपाळ महाराज ढेबरे, मी मनापासून दोघांच्याही चरणारविंदी नमस्कार करते. गोड चाल, गोड प्रमाण. आणि बघा ना, कलाकाराची कला नाही विकत घेता येत, सगळं घेता येईल. कलेचं कला साक्षात ईश्वराचं स्वरूप आहे, साक्षात. म्हणून म्हटलं टाळ्या तुम्ही जरा काटकसरच करताय, टाळ्या वाजवायला नाही ना, खणखणीत टाळी वाजली पाहिजे, खणखणीत ना. अर्थात हे सगळं भगवंतासाठी आहे. दुसऱ्याचं कौतुक करायला मी म्हटलं मन मोठं लागतं.
काय सांगितलं तुकोबरायांनी? तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता. हा जो अभंग आहे ना, तो 4 चरणांचा अभंग आहे. एक सिद्धांत तुकोबराय सांगतात आणि त्याच्याकरता 3 दृष्टांत देतात. संपला, आपलं कीर्तन लवकर संपेल. मी जर पटपटपट अभंग सोडवायला गेले तर 3 दृष्टांत आणि 1 सिद्धांत तुकोबरायांनी सांगितला. त्यातला पहिला दृष्टांत, मला तिकडून प्रवेश दिसला महाराज शेवटून, मी काय करू, मला एंट्रीच तिकडून दिसली. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता. आई काय करते? महाराजांचं म्हणणं आहे, आई अखंड आपल्या लेकराची काळजी करते. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना जगाने माऊलीचा दर्जा दिला. ज्ञानोबरायांनी काय केलं? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आईचं आणि लेकराचं, आईचं आणि लेकीचं काय नातं असतं? ती जन्माची नाळ असते ना बांधलेली, रक्ताचं नातं आहे, मांसाचं नातं आहे, जन्म जोडलेला आहे. मग ती आई आपल्या लेकराप्रती किती सजग असते, किती संवेदनशील असते. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता. एक दृष्टांत दिला आईचा आणि लेकराचा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता आई जीवन सर्वस्व समर्पित करते आपल्या लेकरांच्या कल्याणाकरता. सगळं द्यायला तयार राहते, सगळं. मोठं झाल्यानंतर लेकरू लक्षात ठेवत नाही. निसर्गातलं सुद्धा वात्सल्य आमच्या संतांनी टिपलंय. एखादी सुगरण असते, ती काय करते? खोपा बांधते. बघितलंय कधी सुगरणीचा खोपा? आताच्या पोरांना बघायला मिळत नाही या गोष्टी. खोपा बांधते, सुंदर एखाद्या इंजिनियर सारखं काम ती अगदी सुंदर पद्धतीने घर बांधते. त्या घरामध्ये तिचा संसार तिने थाटलेला असतो. तिथं ती पिलांना जन्म देते आणि त्या पिलांना दाणा आणून चोचीत भरवत असते, जोपर्यंत त्यांना पंख फुटत नाही तोपर्यंत. आमच्या बहिणाबाई म्हणाल्या, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खोपा इनला इनला, खानदेशाची बहिणाबाईंची भाषा ही. खोपा इनला इनला, जसा झुलता बंगला. किती आनंद आहे बघा त्या संसारामध्ये. खोपा इनला इनला, जसा झुलता बंगला, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तिची उलुशीच चोच, पेंडाबाई म्हणतात, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ. आणि माणसा, अरे तुला दिलं रे देवानी 2 हात 10 बोट. तरी आम्ही शहाणे होत नाही, तरी आम्ही सावध होत नाही. मग या सुगरणीचा तिच्या पिलावर खूप जीव असतो बघा. ती दाणा भरवते, त्याच्यात मुखामध्ये चोचीत नेऊन भरवते. ती असं नाही म्हणत, ए तू माझ्या म्हातारपणची काठी आहे, माझा सगळा सातबारा तुझ्या नावे होणार आहे, आमची सगळी इस्टेट आम्ही तुला देऊन जाणार आहोत, असं म्हणते का होती? तशी आईला कुठलीच अपेक्षा नाहीये, कुठलीच अपेक्षा नाही. सगळं देऊन टाकते, सर्वस्व जीवन समर्पण करून टाकते आपल्या लेकरांच्यासाठी. पण ते पिल्लू ज्यावेळी त्याला पंख फुटतात 20व्या 25व्या वर्षी, लक्षात येत आहे ना, त्यावेळी ते पिल्लू काय म्हणतं बापाला, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? सातबाराचा उतारा आता आमच्या नावावर झाला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, आमच्याही वाडवडिलांनी आम्हाला सातबारा दिलाय, आमच्याही वाडवडिलांनी आम्हाला सातबारा दिला. पिढ्यांची परंपरा आहे आमची, साधीसुधी नाही. पण तुम्ही ज्या सातबाराची अपेक्षा करता तो सातबारा आमच्या वाडवडिलांनी नाही. तुम्ही प्रापंचिक किंवा संपत्तीचा सातबारा मागता, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला परमार्थाचा सातबारा देऊन टाकलाय. परमार्थच दिला. देवच घरात आला, देव घरात आला. तुझी चरणसेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. एवढा वडिलांचा अभिमान होता. पण आमचं असं होतं की 20-25 वर्षाचा मुलगा झाला की तो आईला विचारेल, वडिलांना विचारेल, तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून. स्वामी विवेकानंदांनी आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना हा प्रश्न विचारला होता. भुवनेश्वरी माता
आणि विश्वनाथ बाबू दत्त असं आई वडिलांचं नाव, स्वामी विवेकानंद, लहानपणीचं नाव नरेंद्र. वडिलांना म्हणाले, काय केलं माझ्यासाठी आजपर्यंत? 16-17 वर्षाचं वय होतं, चटकपटक बोलण्याचा गुण असतो त्या वयात. आणि त्यांनी विचारलं की बाबा काय केलं माझ्यासाठी? त्यावेळी भुवनेश्वरी मातेने उत्तर दिलं, नरेंद्रा, आम्ही तुझ्यासाठी काय ठेवलंय किंवा आम्ही तुझ्यासाठी काय केलं, काय दिलं, या प्रश्नाचं उत्तर जर तुला शोधायचं असेल ना, तर घरात आपला कपाटाचा मोठा आरसा आहे, त्या आरशासमोर एकदा उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तो समोर उभा राहिला, स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहिलं. आरशात बघावं लागेल कधीतरी आपल्याला. बघता ना तुम्ही? दिवसातून किती वेळा आपण आरशात बघतो? नाही का? बघतो ना. पण अजून थोडं पुढे सांगू. परवा मी एक कुठेतरी वाक्य वाचलं. अलीकडे व्हॉट्सअप नावाचं पण ताई विद्यापीठच झालंय. मिळती भरपूर माहिती मिळते. फक्त आता काय घ्यायची ते आपल्यावर आहे. त्या कुठं असं वाचनात आलेलं, ते म्हणाले अलीकडे लोक आरसा नाही वापरत, अलीकडे मोबाईलचा फिल्टर वापरतात. खरं आहे का खोटं आहे? अलीकडे लोक मोबाईलचा फिल्टर वापरतात का? तर त्याचं उत्तर दिलं, म्हणाले आरसा खरं बोलतो. आरसा खरं बोलतो, तुम्ही जसे आहात तसे दाखवतो. फिल्टरमध्ये सगळं एक पडदा येतो ना, खरं आहे ना? त्यामुळे आरसा खरं. एक शायर म्हणाला, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. आयुष्यभर आम्ही आरसे पुसत राहिलो मंडळी, पण स्वतःच्या अंतरंगावर चढलेली धूळ, स्वतःच्या चेहऱ्यावरची धूळ साफ करणं हे आम्हाला सुचत नाही. आणि त्याकरता संतांचा जीवनस्पर्श, त्याकरता संतांचा विचार जीवनाला आला पाहिजे. तेव्हा आम्हाला आमचं आणि भगवंताचं नातं काय हे कळेल. आई जशी आपल्या लेकराची काळजी घेते, तसा देव आपल्या भक्ताला सांभाळतो. लळे याची या बालका किरीटी, गवसणी करुनी स्नेहाची दिठी, आणि खेळता पाठोपाठी माबुली धावे. ज्ञानोबराय दृष्टांत देतात ज्ञानेश्वरीत. एखादं 2 वर्षाचं बाळ नुकतंच चालायला लागले, दुडदुड दुडदुड धावतंय, आणि त्याची आई त्याच्या मागे धावते. त्याला लागेल, त्याला ठेचकळेल, ते पडेल. जुन्या महिलांचा शब्द आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागते लेकरावर. किती जीव टाकावा लागतो. तसं ती आई ज्या आत्मीयतेने, ज्या प्रेमाने लेकराला सांभाळते ना, त्याच प्रेमाने, त्याच आत्मीयतेने भगवंत सांभाळतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगंतं येन मामुपयांति ते. जो सतत भगवंताच्या अनुसंधानात आहे, त्याचा भगवंत आईसारखा सांभाळ करतो. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. त्यामुळे अशी उदाहरणं देता देता भगवंताचा आणि देवाचा संबंध, जीवाचा आणि देवाचा संबंध सांगितला. 3 प्रकारचे संबंध आहेत मंडळी जगामध्ये. पहिला संबंध आहे जन्मजात संबंध, दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध, आणि तिसरा संबंध आहे सनातन संबंध. जन्मजात संबंध म्हणजे जन्माशी जोडलेलं नातं. आई वडिलांशी आपला जन्मजात संबंध असतो, बरोबर ना? भाऊ असेल, बहीण असेल, ही सख्खी नाती आहे, जन्मजात संबंध आहेत. पण वेळ आली तरी या नात्यांमध्ये सुद्धा वितुष्ट येतं. वितभर जमिनीच्या तुकड्यासाठी सख्खा भाऊ सख्ख्या भावाला मारतो. हा समाजातली उदाहरण आपण पाहतोय. थोड्याशा संपत्ती लोभा करता, मोहा करता नात्यांमध्ये वितुष्ट येतं. आई लेकराचं बी नसतं, पित्याचं बी नसतं. आज परिस्थिती अशी होती की बाप घरात आला की मुलगा ऐन तरुण वयातला निघून जातो घराबाहेर, आणि मुलगा घरात आला की बाप निघून जातो. ही परिस्थिती. बोलायला तयार नाही, संवाद नाहीये एकमेकांमध्ये. कधीतरी हातामध्ये हात हातात घेऊया. मी बऱ्याचदा असं सांगते, नोकरी कामाधंद्याच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी बाहेर पडतो. आई वडिलांच्या जवळ बसायचंच राहून जातं कधीतरी. कधीतरी आईचा सुरकुतलेला हात, पित्याचा सुरकुतलेला हात हातात घ्यावा. कधीतरी तो स्पर्श, लहानपणी तिने आपल्याला मांडीवर घेऊन स्तनपान केलंय, तो स्पर्श कित्येक दिवसात आपण विसरून जातो. कधीतरी तो हात हातात घ्यावा आणि म्हणावं, आई तू कशी आहेस. बस सगळं स्वर्ग मिळाल्याचा अनुभव तिला प्राप्त होतो. कधीतरी विचारावं. यासारखं सुख नाही मंडळी, यासारखं सुख नाही. तो जन्मजात संबंध आहे. कारणावश त्याच्यामध्ये वितुष्ट येतं, तुटू शकतं. दुसरा संबंध सांगितला प्रस्थापित संबंध, जो निर्माण केलेला संबंध आहे. निर्माण केलेलं नातं, मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मित्र वगैरे. पण त्या प्रस्थापित नात्यामध्ये सुद्धा तूट येते, दुरावा येतो. कालचा सख्खा मित्र आजचा कट्टर शत्रू होऊ शकतो, वैरी होतो. मग एक नातं असं आहे, एक नातं की जे कधीच कुणीच कशाच पद्धतीने तोडू शकत नाही.
त्याला नाव दिलं सनातन संबंध. आणि हे मी नाही सांगत, भगवद्गीता गोपालकृष्ण सांगतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. भगवंत स्वतः सांगतात माझा आणि जीवा मात्रांचा, सर्व भूतमात्रांचा संबंध आहे तो सनातन संबंध आहे. जीवाचा आणि देवाचा संबंध हा सनातन आहे. किती अर्थता पाहिजे भगवंताला भेटण्याची या जीवाची, जी ज्ञानोबरायांची होती. कामारी व्हायची तयारी ठेवली. कामारी 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 होईन. ज्ञानोबराय म्हणायचे, पाचा दामाचा घोंगडा नेसेन. कामारी 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 उरली मूठ ती मी जेवीन गे बाईये. कामारी 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 होईन. किती प्रार्थना करावी. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. कन्या सासुऱ्याशी जाये. कन्या सासुऱ्याशी जाये. मागे परतोनी पाहे. मागे परतोनी पाहे. मागे परतोनी पाहे. मागे परतोनी पाहे. कैसे झाले माझ्या जीवा. कैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटशी केशवा. केव्हा भेटशी केशवा. एखादी माहेरी आलेली असते, सासूरवाशी नसते, निघाली सासराकडे जायला, पण माहेरी जसं वळून वळून पाहते तसं आईचं आणि लेकीचं नातं. कन्या सासूऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. तुकोबराय सांगतात तसं मला तू आणि माझं नातं वाटतं. आईचं आणि लेकराचं जसं असतं तसं. तुका म्हणे माता पाणी द्या. पाणी दे. पाणी काय नाही काय नाही फिट आली तिला. नाही तोंड पाणी मार. थोडं गर्दी करू नका. वारा घालू. हा ठीक. विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता. त्यामुळे हे उदाहरण तुकोबराय देतात आईचं आणि लेकराचं. महाराजांना थोडासा विचार करावासा वाटला की बहुतेक हे नातं सुद्धा कमी आहे, म्हणून या पलीकडे जाऊन आईशिवाय लेकरू राहू शकतं. मग त्याच्या पुढे जाऊन असं एक उदाहरण दिलं की ज्यामध्ये अतूट संबंध आहे, अनन्य असा संबंध आहे त्या वस्तूचा एकमेकांशी. म्हणून ते कुठलं नातं, तर त्या नात्या संबंधात दृष्टांत देताना तुकोबराय सांगतात, सकळा पढी ये भानू परी त्या कमळाचे जीवनू. रोज सकाळी पूर्व क्षितिजावर आपल्याकडे सूर्य उगवतो, बरोबर ना? पूर्वेलाच उगवतो ना आपला ना, पूर्वेलाच ना. काही काही घरामध्ये असं असतं, बर बाई तू म्हणशील ती पूर्व, तसं नाही ना आपल्याकडे, तसं नाही ना. पूर्व क्षितिजावरच सूर्य उगवतो. ज्याचा त्याचा अनुभव आहे बाबा, मी काय सांगू. पण पूर्व क्षितिजावर सूर्य उगवतो, भगवी शलाका एक तेजाची अशी सुंदर पूर्वेला येते. कुणीतरी परवा मागच्या निवडणुकीमध्ये
मुंब्रा प्रांतामध्ये कुणीतरी एक मुलगी म्हणाली, सगळा मुंब्रा आम्ही हिरवा करून टाकू, सगळा महाराष्ट्र आम्हाला हिरवा करून टाकायचंय. हा हा बरोबर ना, बघा लगेच आलं ना, सगळं आम्हाला हिरवा करून टाकायचंय. जाऊ दे ना, मरू दे, मला माझा तो विषय नाहीये खरं तर. पण हिरवा करण्याच्या गप्पा मग मारा, भगवा हटावचे नारे मग द्या. आधी आमच्या पूर्व क्षितिजावर रोज एक भगवा उगवतो, रोज. आधी हिंमत असेल तर तो हटवून दाखवा, मग बाकीच्या गप्पा मारूया आपण, नाही का. रोज एक तेजाची शलाक आहे. फक्त आता त्याचं उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायला लवकर उठावं लागतं. आणि आम्ही सगळे सूर्यवंशी, कधी उठायचो आणि कधी बघायचा. पण तो सूर्यनारायण किती तेज देतो आम्हाला, जीवन देतो. देव नाही असं म्हणणारा एक तरुण वर्ग आहे. काय ताई गप्पा मारता तुम्ही, पुराणातली वांगी, पुराणात वांगी हा शब्द नाहीये खरं, वानगी असा शब्द आहे बरं का. म्हणजे वानगी म्हणजे गोष्टी, आपण वांगी बनवून टाकली त्याची. पुराणातली वांगी पुराणात म्हणण्याचा एक अपभ्रंशात्मक शब्द पुढे निघून गेला. पण मला कोणीतरी कधीतरी म्हणतं, ताई काय तुम्ही या वयात कीर्तन करता, हे असं काहीतरी सगळं पुराणातली सगळ्या गोष्टी सांगत राहता, काही नाही देवबिव काही नाही. म्हटलं हो, देव नाही. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी हिंदू धर्माला 4 पीठं दिली आणि आम्हाला पंचायतन पूजा दिली. त्या पंचायतन पूजेमध्ये पहिली देवता आपल्या देवाऱ्यात असते गणपती बाप्पा. त्याच्यानंतर शिवपूजा आहे, मग शक्तीची पूजा आहे, म्हणजे आपली कुलस्वामिनी असेल, आई रुक्मिणी असेल, पांडुरंग परमात्मा असतो. गणपती बाप्पा, शिव उपासना, शक्तीची उपासना, विष्णू बाळकृष्ण असतो, विष्णूची एखादी मूर्ती किंवा बाळकृष्ण असतो. आणि मग 5वं दैवत सांगितलंय ते म्हणजे कुठलं, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल. भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल. दिव्य तुझा तेजाने, दिव्य तुझा तेजाने, झगमगले भुवन आज, झगमगले भुवन आज. हे दिनमणि व्योमराज, हे दिनमणि व्योमराज. भास्कर हे गगनराज, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल. किती सुंदर वर्णन केलं उगवत्या सूर्याचं. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. सकाळी लवकर उठतात त्यांना तो दिसतो, दर्शन मिळतं. मग मला सांगा, उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन जर आम्ही आमच्या जीवनाची, आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली तर किती मोठं तेज असेल. त्यामुळे कुणी जर विचारलं ना की ताई देव नाही, अरे वेड्या, रोज उगवणारा सूर्य, प्रत्यक्ष दर्शन देणारी देवता, यापेक्षा काय चमत्कार पाहिजे अजून. प्रत्यक्ष दर्शन मिळतं आपल्याला, प्रत्यक्ष. देव दिसत नाही असं का म्हणता तुम्ही, का म्हणता. त्याचं आपलं नातं आहे, त्याच्याशी जोडलं जाणं गरजेचं आहे. तुकोबरायांनी उदाहरण दिलं, आईच्या आणि लेकराच्या नात्याने देवाशी जोडलं जावं, तसं देवाचं नाणी आपलं नातं असावं, जसं मातेचं आणि मुलाचं असतं. तो दृष्टांत कमी पडला की काय म्हणून तुकोबराय दुसरा दृष्टांत देतात. सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनू. भानू म्हणजे सूर्य. कमळाचं फूल असतं, आपण पाहिलंय. कमळाच्या फुलाचा निसर्गदत्त नियम आहे की जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा कमळ उमलतं आणि सूर्यास्त झाला की कमळाचं फूल मिटून जातं. ते मरत नाही, फक्त मिटतात, पाकळ्या मिटतात. सूर्योदयाला कमळ उगवतंय आणि सूर्यास्ताला कमळ मिटतंय. पण अख्खी रात्र कमळ जिवंत आहे, ते मेलेलं नाही. पुन्हा सूर्योदय झाला की ते उमलणार आहे. म्हणजे कमळाचं आणि सूर्याचं नातं कसं आहे, त्याच्याशिवाय ते फुलू शकत नाही. म्हणून तुकोबरायांनी ते उदाहरण दिलं, देवा तुझं आणि माझं नातं असं पाहिजे. सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनू. मग आता मला सांगा, आपण कधीतरी विचार करूया, आपण कुठल्या भावानी भगवंताशी बांधले गेलोय, कुठल्या भावानी. आमच्याकडे भावच नाही. आम्हाला एकच भाव माहिती आहे, बाजार भाव, सोन्याचा भाव, चढतो उतरतो, नाही का. पण भाव भाव म्हणजे काय हो, ज्याचा जसा स्वभाव आहे तसा त्याचा भाव आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि तो त्या भावासाठीच भुकेलेला आहे भगवंत.
तुमच्या माझ्या हृदयातला भाव फक्त त्याच्या चरणावर अर्पण करायचा आहे. तो सेवेचा असेल, तो समर्पणाचा असेल, तो निष्ठेचा असेल. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये असा भाव असावा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, तुकोबराय म्हणतात ना, चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. सेवेचा भाव असू दे, कुठल्याही भावाने भगवंताशी बांधलं गेलं पाहिजे. तुकोबरायांनी 2 उदाहरणं दिली आणि मग या 2 उदाहरणांनंतर सुद्धा सिद्धांत मांडण्याकरता तुकोबराय आम्हाला सांगतात, आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती जर भाव असेल तर देवाची कृपा होणार आहे, अन्यथा नाही. अभंगाचं 2रं चरण. जया चित्ती जैसा भाव, 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 जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव. तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव, जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव. तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव, जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. ज्याच्या हृदयात जसा भाव आहे तसा त्याचा देव आहे, सोपा अर्थ आहे. पण आमच्या अंतःकरणामध्ये भावाचा अभाव आहे. बरोबर, आम्ही भावयुक्त अंतःकरण, संवेदनशील अंतःकरणाची माणसं नाही राहिलो. दला माणूस दिसला तरी भरपूर झाला अशी म्हणायची वेळ आली आज. वारी करणारी असंख्य माणसं, हजारो लाखो माणसं पंढरीश पांडुरंगाला भेटायला जातात. शेकडो मैलांचा प्रवास करत पायपीट करत जातात. वारीमध्ये सोशल मीडियाचा जमाना आहे. आमचे काही तरुण कार्यकर्ते मंडळी असतात, ते मोबाईल हातामध्ये घेतात आणि रील करतात. बरोबर आहे ना, रील असते, सोशल मीडियाचा काळ आहे, प्रत्येकाच्या मुलाखती घेतल्या जातात. असाच एक कार्यकर्ता होता उत्साही. त्यांनी एका आजोबांची मुलाखत घेतली आणि एक 70-75चे आजोबा होते. त्यांच्यासमोर तो असा कॅमेरा धरून उभा राहिला. म्हटलं, बाबा किती वर्षापासून वारी करताय? आपले नेहमीचे प्रश्न. त्या बाबांनी सांगितलं, लेकरा तसं काही नाही आठवत बाबा, पण त्यांच्या खांद्यावर त्यांनी त्यांच्या नातवाला घेतलं होतं. त्यांनी विचारलं, बाबा कधीपासून वारी करताय? ते बाबा म्हणले, मला नाही आठवत, पण हा माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून वारी करतोय. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. झालं. याचा 2रा प्रश्न, एवढे वर्ष वारी करता? हो मग, एवढे वर्ष वारी करतो, पिढ्यांची परंपरा आहे वारीची, घरामध्ये वारी आहे आमच्या. एवढे वर्ष वारी करता? हा. भेटला का पांडुरंग? ही बुद्धिवादी माणसं अशीच असतात बरं का, तरकट, तिरक्यात जायचं. सांगतंय ना कुणीतरी घरातलं माणूस की बाई ग दक्षिणेकडे पाय करून झोपू नकोस का, विचारायचं असतं आम्हाला. कपाळाला गंध लाव, हातात एखादी बांगडी घाल का? मग हे असं असतं. फार बुद्धिजीवी आणि फार शिक्षण, फार सोफिस्टिकेटेड असणं सुद्धा धोक्याचं आहे. आमची परंपरा आम्हाला सांगतीये ना, काही गोष्टी ऐकूया. घरातली आजी सांगतीये ना, घरातलं मोठं माणूस सांगतंय ना, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती. मग धर्माचं अनुसरण करायला जर कोणी सांगत असेल तर आमच्या पिढीने ऐकलं पाहिजे की नाही? मग का म्हणून प्रश्नाची उत्तरं जर विचारायची असतील ना, तर तुम्हाला सगळं आता काही गुगल आहे सध्या, सगळ्याची उत्तरं मिळतील, आध्यात्मिक मिळतील, शास्त्रीय मिळतील. तुमची जिज्ञासा असेल तर शोधा उत्तरं. पण तरकट विचारसरणी आमचा घात करते मंडळी. संशयात्मा विनश्यती हे गीतेचं तत्वज्ञान आहे. संशयी माणूस स्वतः सुखी नाही होत आणि जगालाही सुख लागू देत नाही. त्यामुळे संशय बरा नाही. बरं, किती तार्किकता असावी? ज्ञानी असण्याचा सुद्धा अहंकार असतो. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात ना, अज्ञानी माणसाला अहंकार होत नाही, ज्ञानी माणसाला अहंकार
त्याची बाधा होतेच. आणि देवाला ॲलर्जी येते त्याची, दंभाची. त्याला बाकी सगळं चालेल, पण ही ॲलर्जी आहे त्याला नाही आवडत. तिळ भरे जरी होय अभिमान, मेरू तो समान भर देवा. एवढा मोठा व्यापक भगवात्मा आहे, परमात्मा आहे. आमच्या भक्ताच्या ठिकाणी झालेला अभिमान देवाला सहन होत नाही. त्याला शुद्ध भाव लागतो, भोळा भाव लागतो. ज्ञानी असणं वाईट आहे का? अजिबात नाही वाईट. पण भक्तीनंतरचं ज्ञान, ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्तीनंतरचं ज्ञान हे फार महत्वाचं आहे. म्हणून नुसतंच कोरडं ज्ञान काही उपयोगाचं नाही. पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, दादा म्हणायचे लोक. त्यांना असं विचारलं होतं एकाने, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचो? ज्ञानी. ते हसले आणि म्हणाले, हे बघ, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो कायम, त्याला म्हणायचं ज्ञानी. कुणाशी बोलायचं नाही, कुठं बघून हसायचं नाही, असं एकदम गंभीर. म्हणजे आपण जर हसलो तर आपण आध्यात्मिक ठरणार नाही की काय, अशी भीती असते बहुतेक यांना. म्हणजे माणूस कपड्याला इस्त्री करतं इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला इस्त्री करून काही माणसं बसतात. बरं आहे का ते? सांगा ना. इतकं सुंदर जीवन दिलंय देवानी, छान माणसात राहावं, माणसात हसावं, खेळावं, भेटलं कुणी तर राम राम कसं आहे विचारावं. नाही तर तो असा आहे तो तसा आहे, मी त्याच्याशी बोल. 25 वर्षाची दुखणी आपण घेऊन इथं डोक्यात जपतोय आणि जगतोय. ही कचरापेटी आहे का हो? नाही, हे मन आहे, ही बुद्धी आहे. आणि बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही बुद्धी आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकते. मग त्या बुद्धीमध्ये, त्या मनामध्ये आम्ही किती कचरा भरायचा? ज्याचं त्यांनी ठरवायचंय ना, ज्याचं त्यांनी ठरवायचं. त्यामुळे असा भाव अंतःकरणात असणं फार गरजेचं आहे. त्यांनी त्या आजोबांना प्रश्न विचारला, बाबा इतके दिवस वारी करता तुम्ही, दिसला का देव? पांडुरंग दिसला का? नाही दिसला लेकरा, नाही दिसला, अजून नाही दिसला, तरी वारी करता? हा, तरी वारी करतो म्हणले. अजून किती दिवस करणार? अजून जेवढं जमल तेवढं करणार. आता उठलेलं बसवेना, बसलेलं उठवेना, वय झालं तुमचं, बसा गप. नाही, कुडीत प्राण आहे तोपर्यंत वारी करणार, तोपर्यंत देवाकडे जाणार. इतकी निष्ठा पाहिली. आणि त्या बाबांनी त्या तरुणाला सांगितलं, लेकरा तू मला खूप प्रश्न विचारलेस, आता मी विचारू का तुला एक? मी प्रश्न विचारू तुला? तो म्हणला विचारा. तुम्ही कुत्रा पाळता का रे? कुत्रा? तो म्हणला हा, आम्ही शहरी मुलं, आम्ही शहरी माणसं, आम्ही कुत्रा पाळतो. आणि आमचा कुत्रा आमच्या घरात असतो, फ्लॅटमध्ये असतो, तो बेडरूम मध्ये असतो, किचन मध्ये, सगळीकडे ते कुत्रं फिरत असतं. एक वेळ आमच्या घरामध्ये आमच्या आईवडिलांना आम्ही भाकरी देणार नाही, पण आमच्या कुत्र्याला भाकरी रोज असते. आमचे आई वडील वृद्धाश्रमात असतील, पण आमच्या कुत्र्याचे आम्ही खूप लाड करतो. ते बाबा म्हणले, खरं आहे लेकरा तुझं, आम्ही पण गावाकडची माणसं, रानात कामं करतो, शेती करतो, आम्ही पण कुत्री पाळतो, पण आमचा कुत्रा घरात नाही येत कधी. आमचा कुत्रा घराच्या मागच्या अंगणात, पुढच्या अंगणात असतो. आमच्या वस्तीचं, वाडीचं राखण करतो, तो आमच्या घराचं राखण करतो, स्वामीनिष्ठ असतो. सुगीच्या दिवसात जर धान्याची रास पडली ना, तर आमचा कुत्रा रात्रीच्या वेळी, मध्यरात्रीच्या वेळी आमच्या वस्तीचं राखण करतो, रक्षण करतो. आणि एखादा चोर जर शिरला वस्तीत तर तो भुंकतो. त्याचं भुंकणं ऐकून बाकीचे सगळे कुत्रे भुंकायला लागतात. म्हणजे एका कुत्र्याचं भुंकणं ऐकून पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो, त्याचं भुंकणं ऐकून त्याच्या पलीकडच्या वस्तीतलं कुत्रं भुंकतं. असं करता करता 15, 20, 25 कुत्री त्या रात्री भुंकायला सुरुवात करतात. चोराला कुणी पाहिलंय? चोराला कुणी पाहिलंय? बाकीच्या कुत्र्यांनी पाहिलंय? फक्त पहिल्या एका कुत्र्यांनी पाहिलंय. ते बाबा म्हणले, कार्ट्या तुला अजून नाही प्रकाश पडला का तुझ्या डोक्यात? हे कुत्र्यांना कळतं, हे प्राण्यांच्या जातीत कळतं. आम्ही माणसासारखी माणसं आहे. आम्हाला नाही दिसला पांडुरंग, पण आमच्या ज्ञानोबांना दिसलाय, आमच्या तुकोबांना दिसलाय. आणि ज्ञानोबा तुकोबांनी घालून दिलेली ही वाट आहे, म्हणून या वाटेवरनं आम्ही जातो. कसा दिसला हो? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनान पुरे धणी, देखिला
देवांचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण सगळा तुझा भाव निघून गेला संदेह संपला फिटला संदेह निमाले दुजे पण देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव योग्यांना तपस्व्यांना जो दुर्लभ आहे तो मी पाहिला तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी कशाच्या बळावर फक्त अंतःकरणातला भाव जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव मग आता या भावानी भगवंताशी बांधलं गेलं पाहिजे मग या पलीकडे जाऊन तुकोबाराय म्हणतात तिसरं उदाहरण दिलं मत्स्या मरण त्या वियोगे एका माशाचं आणि पाण्याचं उदाहरण दिलं बरोबर पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही जीवन या शब्दाचा अर्थ पाणी असा आहे जीव जिती जीवना संगे जीव जीवनाशिवाय राहू शकत नाही पाण्याशिवाय राहू शकत नाही जीवाला जगण्याकरता पाण्याची आवश्यकता आहे महाराज म्हणाले पण एखाद्या दिवशी आपण दिवसभर पाण्याशिवाय राहू सुद्धा शकतो पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही हे जरी खरं असलं तरी निर्जला एकादशी जर केलीच करत नाही करणारी माणसं खूप कमी आहेत आमच्या मनात शंकाच इतकी दिवसभर उपास केला तरी संध्याकाळी मनात येतं हाय की नाही देव काय माहिती का उगाच आपला उपास वाया जायचा खाण्यासाठी जन्म आपुला दार्शनिक होऊन गेला चारवा ऋणं कृत्वा घृतम पिबेत म्हणायचा तो कर्ज काढून तूप खा अशा विचारसरणीची काही माणसं आहेत पण असो तो विषय राहू द्या पण पाण्याशिवाय आपण राहू शकतो काही काळ का होईना राहू शकतो पण माशाचं उदाहरण का द्यावंसं वाटलं अभंगाचं प्रथम चरण जीवजीती जीवना संगे 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 जीवजीते जीवना संगे जीवजीती जीवना संगे जीवजीती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे मत्स्या मरण त्या वियोगे मत्स्या मरण त्या वियोगे मत्स्या मरण त्या वियोगे जयाची ते जैसा भाव जयाचे ते जैसा भाव जयाची ती जैसा भाव जयाची ती जैसा भाव मत्स्या मरण त्या वियोगे मत्स्या मरण त्या वियोगे मत्स्या मरण त्या वियोगे मत्स्या मरण त्या वियोगे जयाची ती जैसा भाव जयाची ती जैसा भाव जयाची ती जैसा भाव जयाची ती जैसा भाव जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे
जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. जीवन पाण्याशिवाय नाही असं म्हटलं तरी आम्ही माणसं पाण्याशिवाय काही क्षण राहू शकतो, पण मासा राहू शकतो का पाण्याशिवाय? मासा नाही राहू शकत. म्हणून जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. एक अत्युच्च प्रतीचा दृष्टांत दिला शेवटी आणि सांगितलं देवा आई आणि मुलामध्ये सुद्धा वितुष्ट येऊ शकतं. कमळ सूर्याशिवाय जिवंत राहू शकतं, उमललं जरी नाही तरी सुद्धा, पण मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. आणि माझं जीवन तुझ्याशिवाय तसं आहे. तैसा तुका तळमळी. मग देवाशिवाय इतकं तळमळता येतं का? इतकं तळमळतो का आम्ही नाही. आम्ही प्रपंचासाठी तळमळतो. दिवस रात्र नुसती धडपड धडपड, तळमळ तळमळ, तळात मळ आहे. इकडे लक्ष नाही देत. नुसती तळमळ करतो, धडपडेपर्यंत जीव धडपडतोय. ते धड सुद्धा शेवटी धडपडत नाही असं म्हणायची वेळ. अखंड धडपडतो. पण बघा, जीवन असं असावं की जे इतरांना प्रेरणादायी असेल. मी म्हटलं ना, एक आई निघून गेली आहे ना, आईचं जाणं चांगलं नाही. एक प्रचंड मोठी आयुष्यात पोकळी निर्माण करून ही माता निघून गेल्यात. अत्यंत कष्टातनं संसार उभा केलाय, आपल्या मुलांना घडवलंय, शिकवलंय, मोठं केलंय. जुनी 7वी शिकलेल्या आहेत आजी, पण तरी सुद्धा अत्यंत सुंदर असा हा प्रपंचाचा डोलारा उभा केला. आपल्या पतीला सुंदर पद्धतीने साथ देणं असू दे, आपल्या मुलांना घडवणं असू दे, आणि उत्तम प्रकारे गृहकर्तव्य दक्ष असं संस्कार संपन्न जीवन दुसऱ्याला देणं, स्वतः जगणं असू दे. यामधून एक नीतिमत्तेचा, आचरणाचा किती सुंदर पाठ या माऊलीने आपल्याला घालून दिला. आई अशीच असते, वेळ प्रसंगी कठोर सुद्धा होते ना, ती कठोर सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी अफजल खानाच्या मोहिमेवर चालले होते ना, 28 वर्षाचं वय होतं राजांचं. निरोप घेतला, मासाहेब निघालो म्हणून नमस्कार केला, आशीर्वाद द्या. त्यावेळी जिजामातोश्री स्वराज्याची राष्ट्रमाता होती. आऊसाहेबांनी एक पत्र दिलं राजांकडे आणि सांगितलं, शिवबा या पत्रावर आधी सही कर आणि मग मोहिमेवर जा. कारण अफजल खान फार मोठा सैन्याचा वरवंटा घेऊन येतोय आणि आपल्याकडे सैन्याचा तुटवडा आहे, आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, सगळंच कमी आहे. या युद्धामध्ये काय होईल माहिती नाही, पण या पत्रावर मात्र सही कर. शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांना विचारलं, आई कसलं पत्र आहे, कुठलं पत्र आहे, काय आहे नेमकं? जिजाऊ माऊली म्हणतात, राजा हे तुमचं मृत्यूपत्र आहे. या मृत्यूपत्रावर सही करा आणि मग मोहिमेवर जा. कारण उद्या या मोहिमेमध्ये तुमचं काही बरं वाईट झालं तर स्वराज्याची चळवळ थांबता कामा नये. ही आई असते, ही राष्ट्रमाता आहे. स्वराज्याची चळवळ थांबता कामा नये. कारण हे राज्य नव्हे शिवबाचे, हे राज्य देवधर्माचे, हे राज्य राष्ट्राचं, हे राज्य लोकांचं राज्य, हे शिवबाचं राज्य नाही. म्हणून ज्यावेळी 32 मण सोन्याचं सिंहासन रायगडाच्या भूमीवर सजलं ना, त्यावेळी पाचाडच्या वाड्यावर आऊसाहेब अत्यवस्थ होत्या. राजे त्यांना भेटायला गेले. त्यावेळी आऊसाहेबांनी राजांकडे डोळे भरून पाहिलं आणि या दिवसाची वाट किंवा या दिवसाचं स्वप्न एक माता पाहत होती आपल्या राजासाठी, आपल्या लेकरासाठी. डोळ्यामध्ये अगदी गर्भात असल्यापासून स्वप्न पाहिलं होतं दिव्य स्वराज्याचं. ते स्वप्न साकार झालं. घळघळ नेत्राश्रू वाहतायत. आणि शिवाजी राजांनी ज्यावेळी नमस्कार केला, खांद्याला धरून उठवलं राजांना आईनी आणि कडकडून आलिंगन दिलं. सांगितलं, राजा शिवबा आजच्या दिवशी मी जर तुम्हाला काही मागितलं तर मला द्याल का, मला द्याल? शिवबा म्हणाले, आऊसाहेब वाटेल ते मागा, मी पूर्ण प्रयत्न करीन तुम्हाला देण्याचा. देशील राजा? हो. आणि आऊसाहेबांनी अगदी अत्यवस्थ शेवटच्या काही दिवसातले क्षण आहेत. आऊसाहेबांनी सांगावं, राजा माझा हिंदू धर्मशास्त्रावर विश्वास आहे, मी पुनर्जन्म मानते. कर्मधर्म संयोगाने देवाच्या कृपेने जर मला पुनर्जन्म मिळाला ना, तर पुन्हा एकदा माझ्या पोटी जन्माला याल का? परत माझ्या पोटी जन्म घ्याल का? एका आईला दुसरं काय हवं असतं? असं लेकरू आपल्या पदरात जन्माला यावं. पुत्रभावाईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, हे मातेचं कार्यकर्तृत्व आहे. त्यामुळं तिची तुलना दुसरीकडे कुठेच करता येत नाही. माधव जुलियन नावाचे कवी होऊन गेले मराठीमध्ये. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई
स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेम 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 स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, हो प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, 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 बक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, बक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत माया हृत्स्पंद मंद झोके, घे जन्म तू फिरोनी येईन मी ही पोटी, घे जन्म तू फिरोनी येईन मी ही पोटी, खोटी ठरोन देवा ही आस एक मोठी, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, घे जन्म तू फिरोनी येईन मी ही पोटी, ही एका मातेची आणि एका लेकराची अपेक्षा असावी. कीर्तनाची वेळ आपली संपलेली आहे, कीर्तनही संपलेलं आहे, पण ज्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलोत या मातेला अत्यंत सुंदर अशी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करूया. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव तुकोबराय म्हणतात. अत्यंत भावानी सद्भावनेने जगूया. कोण आपल्याशी कसं वागतं याच्यापेक्षा आपण सगळ्यांशी कसं वागतो हा विचार जास्त महत्वाचा आहे. आम्ही अनेकांची ईर्ष्या मत्सर द्वेष करण्यामध्ये जीवन वाया घालवतोय, अनेकांची निंदा करण्यामध्ये ही जीभ नाचवतो. मया नर्तिता लोक निंदासु जिव्हा असं म्हटलंय. दिवसभर या निंदेनी इतकं पाप करतो आम्ही जिभेनी, आणि हे पाप धुवून काढण्याचं काम नाम करतं. म्हणून नाम घ्यायचं, हातानी टाळी मुखानी नाम. विठ्ठल 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 बोला, टाळी वाजवा, टाळी टाळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे माता बाहेर आणून याची चिंता. तुका म्हणे माता, तुका म्हणे माता,
तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, माता तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, माता तुका म्हणे माता. वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे तान्हुल्याची चिंता, जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव. वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची चिंता, जया चित्ते जैसा भाव, भाव जया चित्ते जैसा भाव, जया चित्ते जैसा भाव, भाव जया चित्ते जैसा भाव. तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव, तया जवळी, तया जवळी, तया जवळी, तया जवळी तैसा देव, तया जवळी, तया तया जवळी तैसा देव, तया, तया जवळे तैसा देव, तया जवळे, तया जवळे, तया जवळे तैसा, तैसा देव, तया जवळे तैसा, तैसा, तैसा देव. मनात तया, तया जवळी, तया 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 जवळी, तया तया जवळी, तया तया
तया जवळी तैसा देवा तया तया जवळी तैसा देव तया जवळी तैसा देव दया चित्ते जैसा भाव दया चित्ते जैसा भाव दया चित्ते जैसा भाव दया चित्ते जैसा भाव तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सर्व माझ्यापेक्षा वय अनुभव आणि सर्वच तोपरी मोठे आहात, ज्येष्ठ आहात. सगळ्यांसाठी मी सगळ्यांचं कौतुक झालं, पण आमचे हे लहान पखवाजवादक महाराज शिवराज महाराज नळकंडे एकदा टाळे वाजवा जोरदार. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. आपण ही सगळी आठवण एका माध्यमातून साठवून ठेवतोय. आमच्या दादांच्या माध्यमातून संतांची भूमी असं यूट्यूब चॅनल आहे आणि खरंच परिश्रमपूर्वक अत्यंत मेहनतीने उभं केलेलं चॅनल आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं याशिवाय संप्रदायाच्या उदात्त विचारांचा प्रसार प्रचार करणारं चॅनल आहे. त्यामुळं या संतांची भूमी या चॅनलवरती हा सगळा कार्यक्रम आपल्याला पाहायला परत मिळणार आहे. कैलास काळे आणि त्यांची सगळी टीम त्यांना मनापासून धन्यवाद देते. कारण हे काम धर्मप्रसाराचं आहे, प्रचाराचं आहे. यामागे अर्थार्जन हा फक्त केवळ उद्देश नाही आहे, पण धर्माचा प्रसार, धर्माचा प्रचार व्हावा, देव देश धर्माचं काम व्हावं या प्रामाणिक उद्देशाने ही सगळी मंडळी काम करतायत. सर्व आमच्या दोनही महाराज मंडळींना, आमच्या ताईंना, इकडे ओंकार महाराज आहेत, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. गायकवाड परिवाराला मनापासून धन्यवाद देते. आपल्या सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते आणि आपल्या सेवेला विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे वापुडे उत्तरे करा क्षमा करा महाराज नाही विचारिला जे कारणी आपुला. करा क्षमा करा महाराज. आरती घ्यायची का? तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब